नमस्कार, रेसिपी कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत। गावी आहे ना खूप पाऊस पडतोय आणि शेताची कामंही चालू आहेत। कसं आहे ना, गावी बऱ्याच भाज्या असतात, तर भाज्यांबरोबर आहे ना गावी एकदम म्हणजे बऱ्यापैकी आहे ना चटण्या ह्या वापरल्या जातात। आपल्याला चटणी म्हटलं ना तर एक अशी चव वाढवते, अशी जेवणाची एकदम मस्त अशी चव वाढवते। मग ती भाकरी असो किंवा चपाती असो, त्याच्यावर चटणी म्हटलं तर एकदम मस्त लागते। तर आज आपण आहे ना बोंबलाची चटणी बनवणार आहोत। सुके बोंबील आहेत, तर त्याच्यापासून आज आहे ना आपण चटणी बनवणार आहोत। खूप भारी होते चटणी आणि एकदम म्हणजे खूप छान लागते खायला। तर त्याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते आता आपण बघून घेऊया। संध्याकाळचं वातावरण बघा, गावी एकदम एक नंबर। मुंबईला कसा गाड्यांचा आवाज असतो, तर इकडे आहे ना पाखरांचा आवाज असतो आणि एकदम बघा कसं वातावरण झालं, एकदम लय भारी वाटते वातावरण। आणि एकदम मस्त असं डोंगरात धुकं पण पसरलेलं आहे बघा, किती भारी असं म्हणजे ढग पण आलेले आहेत। हे बोंबील आहेत, हे बघा असे तुकडे करून घेतलेले बोंबील आहेत। अच्छा, हां, आणि थोडंसं खोबरं घेतलं एक तुकडा, ओके। आणि एक म्हणजे एक कांदा लसूण घेतलेली आहे, ते आपण सोललेली नाही आहे, ओके। अशी छोटी छोटी लसूण घेतलेली आहे, मोठी मोठी नाही घेतले, छोटी छोटी घेतली लसूण। अच्छा, कढीपत्ता आहे आणि हळद पावडर आहे, गडशीबंधू मसाला आहे आणि मीठ आहे। एकदम कमीत कमी साहित्यात एकदम मस्त चटणी होते। तर हे सर्व आपण साहित्य घेतलेले आहेत। गावच्या रेसिपी आहेत ना खास चुलीवरच्या असतात, कारण मुंबईत आपण बऱ्यापैकी गॅसवरच बनवतो, पण आमच्या घरी इकडे आहे ना शक्यतो चुलीवरच बनवल्या जातात। बोंबीलची आपल्याला चटणी बनवायची आहे ना, तर आपण आहे ना खोबरं असं निकाऱ्यावर आपण भाजून घेणार आहोत। तर तुम्ही कसं म्हणजे किसून घेतलं तरी हरकत नाही, पण आता आम्ही गावी आहे म्हटलं तर कसं जरा निकाऱ्याची म्हणजे निकाऱ्यावर भाजलेल्याची चव जरा वेगळीच असते, म्हणून थोडं निकाऱ्यावर भाजून घेणार आहे। खोबरं कसं पहिलं भाजून घेतलं ना तर म्हणजे थंडही होते आणि वाटायलाही म्हणजे बरं होतं, असं म्हणजे एकदम जरा कडक होतं, तर वाटायला जरा पाट्यावर म्हणजे छान वाटतं असं। अशा प्रकारे आहे ना हे खोबरं आहे ना भाजून घेतले बघा निखाऱ्यावर। तुम्हाला जर पाहिजे ना तर तुम्ही किसून म्हणजे तव्यावरही तुम्ही भाजू शकता किंवा गॅसवर पण असं भाजू शकता। तव्यामध्ये आहे ना लसूण टाकले बघा, लसूण आहे ना हलकीशी अशी ना जरा भाजून घ्यायची लसूण, म्हणजे चटणी बरेच दिवस टिकते। अशी हलकीशी लसूण भाजून घेतले, काढून घेते। आता आहे ना आपल्याला जी बोंबील आहेत ना ते भाजून घ्यायचे। हे बोंबील पण आपल्याला एक 3-4 मिनिटं भाजून घ्यायचे, जास्त भाजायची नाहीये, कारण भाजल्याने कशी चटणी पण एकदम मस्त अशी खरपूस होते, छान होते अशी, म्हणून हे बोंबील आपल्याला भाजून घ्यायचे। एक 3-4 मिनिटं आहेत ना बोंबील आपण ना मस्त भाजून घेतलेत बघा। तर आता हे बोंबील आहेत ना आपण आहे ना काढून घेऊया बघा। असे पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यात अशी बोंबील काढून घ्यायची। हे बघा बोंबील आहेत ना काढून घ्यायचे आणि नंतर लगेच असे आपल्याला पाण्यातून पण काढायचे। हे बघा, हे काय म्हणजे आपण भाजल्याने ना जास्त नाही धुतले तरी चालेल, 1-2 पाण्यातून काढून घ्यायचे असे आणि लगेच पाट्यावर वाटायला घ्यायचे। हा बघा गावी आहे ना असा पाटा आहे आमच्या घरी, आणि नेहमी आहे ना पाट्यावरच म्हणजे वाटल्या जातं, कारण मिक्सर आई वापरत नाही। तर आता आहे ना आपण पहिलं खोबरं वाटूया। हे खोबरं म्हणजे असं चेचून घ्यायचं थोडं, हे काय ना गावी असं म्हणजे पाट्यावर वाटतात, एक व्यायाम पण होतो आणि एकदम म्हणजे आपल्याला मसालाही एकदम चवदार खायला भेटतो। तर आज आपण चटणी बनवतोय पाट्यावर। असं कुटून घेतलं ना की पटकन होतं, म्हणजे असं हे बघा बारीक झालं लगेच खोबरं। मिक्सरला काय इझी बारीक होतं लगेच,
पण असं पाट्यावर वाटल्याचा आनंद एक वेगळाच असतो ना. आपण कधी कधीच वाटतो ना पाट्यावरती. तर हे आहे ना असं वाटून घेतले. तर हे बाजूला करते आणि हे बोंबील आहेत ना तेही आपल्याला वाटून घ्यायचे. बघा हे बघा, पहिले असे आपल्याला म्हणजे कुटून घ्यायचे असे. बोंबीलचा काटा काढण्याची काही गरज नाही, कारण ह्याच्यात एकदम बारीक काटा असतो आणि काटा आहे ना वाटल्या जातो. अशा प्रकारे आहे ना हे बोंबील आहेत ना असे ठेसून घेतलेत. असे फक्त ठेसून घेतलेले आहेत. आता आहे ना आपण लसूण आहे ना ती पण अशी ठेसून घेऊया. लसणीचा आवाज काय भारी येतोय. ही लसूण पण ठेसून झाले. तर आता आपण असं वाटून घेऊया. तर असं आहे ना आपण हे जाडसर वाटून घेतले. तर त्याच्यात आहे ना आता आपण कढीपत्ता आहे ना तो पण त्याच्यात वाटून घेणार आहेत. कारण आपण अख्खा जर कढीपत्ता टाकला ना तर कोण खात नाही, आणि कढीपत्ता म्हटलं ना तर औषधी असतं. त्यामुळे कढीपत्ताही ह्याच्यातच आपण वाटून घेणार आहोत. आणि एकदा परत आपण थोडं फिरवून घेणार असं. म्हणजे ही एकदम बारीक नाही करायची चटणी, थोडी जाडसरच राहणार आहे, पण तरी पण एकदा थोडंसं वाटून घेऊया. तर ही आपली अशी चटणी वाटून झालेली आहे. तर आता आपण आहे ना ह्याच्यात हळद पावडर टाकूया अर्धा चम्मच. गडशीबंधू मसाला टाकूया आपण. एक 4 चम्मच तरी आपण मसाला टाकतो याच्यात. कारण चटणी म्हटलं तर कसं जरा अशी सुकी सुकी पाहिजे ना, आणि तिखट पण अशी पाहिजे, म्हणजे जेवताना कसं असं खाल्लं तर कसं असं वाटलं पाहिजे काहीतरी खाल्लं म्हणून. आणि 1 चम्मच मीठ टाकते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. बाहेर आहे ना रात्रीचा टाइम आहे आणि रातकिडे बघा कसा मस्त आवाज येतोय. गावी म्हणजे कसं एक रात्रीचं पण वातावरण वेगळं असतं, एक संध्याकाळचं वातावरण वेगळं असतं आणि दिवसाही वेगळं वातावरण असतं. प्रत्येक पक्षी, प्रत्येक म्हणजे आता बेडूक आहे, बेडकाचा आता आवाज येत होता थोड्या वेळापूर्वी, आता रातकिड्यांचा आवाज येतोय. हे बघा हे मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे. तर आता आपण आहे ना एक हलकीशीला फोडणी देऊया आणि चटणी खायला तयार. एक हलकंसं 1 चम्मचभर तेल टाकूया आणि लसूण टाकली बघा. जे आपण ह्या चटणीला फोडणी देणार आहोत. लसूण आहे ना जास्त अशी लालसर नाही करायची आणि ही चटणी त्याच्यात टाकायची. ही चटणी आहे ना अशी मस्त अशी जरा एक 5-6 मिनिटं परतून ठेवलीत तुम्ही तर बिना फ्रीजची पण आहे ना एक म्हणजे साधारण 8 दिवस आरामात राहू शकते ही चटणी. गॅसवर केलीत ना तर एकदम स्लो गॅसवरच करायचं. आता मी म्हणजे फक्त निकाऱ्या आहेत, निकाऱ्यावरच ठेवलेली आहे, कारण आपण म्हणजे जास्त असं विस्तो केला तर ही म्हणजे करपण्याची पण शक्यता असते. अशा प्रकारे आहे ना मस्त अशी चटणी बघा तयार झाली, ती पण चुलीवर. अशा प्रकारे आहे ना मस्त एकदम खमंग अशी चटणी तयार झालेली आहे. तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ती. धन्यवाद.